तर राईट नाव आता 7000 स्टेप्स सॉरी हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार मित्रांनो. आता जस्ट 5:30 वाजलेत सॉरी आता जस्ट 5:30 वाजलेत. आता जस्ट उठलो आहे तर रेडी होतो आहे. दिस इज द डे 1. आपल्याला पूर्ण 15 दिवसाचा चॅलेंज आहे जे आज स्टार्ट होतं आहे. तर बघू आज पूर्ण दिवसात कसं कसं काय काय करतो आहे. आता जस्ट निघालो आहे. दिस इज द 547 स्टेप्स. पूर्ण दिवसाचा आपल्याला टार्गेट आहे की हे लिफ्टचा ना प्रॉब्लेम आहे, कधी कधी ना डोर पटकन उघडत नाही. तर पूर्ण दिवसाचा टार्गेट आहे की 10,000 स्टेप्स कंप्लीट करायचं आहे. तुम्ही आता जस्ट बघितलं की 0 स्टेप्स आहेत. तर आता तर उशीर झाला आहे, आता फटाफट जिमला जाऊ अँड लेट सी. ऑल द बेस्ट. दिस इज द डे 1. खूप एक्सायटेड पण आहे आणि प्लस एकदम मी बोलू एकदम असं नाही की काही निगेटिव्ह वाटतं. एकदम पॉझिटिव्ह फिलिंग आहे की आपल्याला स्वतःचं जेव्हा आपण टार्गेट घेतो आणि तेव्हा जे कंप्लीट करायला लागतो तेव्हा ॲक्च्युली खूप बेस्ट फिलिंग असते. तर आता बघू कसा जातो पूर्ण दिवस. तर आता जस्ट आलो आहे आता वॉर्मअप. Where the neon glows, every block tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble on these streets, anything goes. Boom bap echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light. Deep kicks pounds like a heartbeat fight. These gritty vibes keep my story in sight. Paint the struggle and climb. The clock keeps spinning but I'm owning my time. Words like puzzle pieces fitting tight in the rhyme. Snares punch louder than the city's own chime. Boom bap echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light. Deep kicks pounds like a heartbeat fight. These gritty vibes keep my story inside. Each corner whispers a hero fell. Smooth flow cutting through the urban scale, where truths are spoken and tales unveiled. Boom bap echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light. Deep kicks pounds like a heartbeat fight. These gritty vibes keep my story inside. Soulful samples lift the darkness to light. Deep kicks pounds like a heartbeat fight. These gritty vibes keep my story in sight. जस्ट जिमवरून निघालो आहे. आज चेस्ट आणि ट्रायसेप्सचा वर्कआउट केला आहे. तर असाच दिवसातून मी विचार करतो आहे की डेली 2 बॉडी पार्ट घेऊ म्हणजे कंटिन्युअसली चांगल्या प्रकारे वर्कआउट होईल आणि बॉडीला खूप इफेक्ट पण पडतो जेव्हा मी डबल वर्कआउट घेतो. माझ्या बॉडीसाठी ते सूट होतं. प्रत्येकाच्या बॉडीच्या हिशोबाने वेगळं असतं पण मी जेव्हा डबल वर्कआउट करतो तेव्हा ते माझ्या हिशोबाने मला चांगलं पंप भेटतो. फटाफट घरी जाऊन रेडी होतो आणि ऑफिससाठी निघतो. Where the neon glows, every block tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble on these streets, anything goes. Boom bap echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light.
kicks pound like a heartbeat fight. These gritty vibes keep my story in sight. Graffiti. घरी आलो, रेडी झालो आणि आता ऑफिससाठी निघालोय. आज ऑन टाइम आहे, तर आता फटाफट पोचतोय. तुम्हाला अगर पाहिजे असेल की मी काय डाएट करतो तर नक्की कमेंट करून सांगा. मी शेअर पण करेल व्हिडिओमध्ये. स्टेप्स आज नीट कंप्लीट झालेल्या आहेत. आता 3,500 स्टेप्स कंप्लीट झाल्यात. 10,000 स्टेप्स डेली टार्गेट. तुम्ही पण करा, फॉलो करत राहा. अगर दिवसातून 10,000 स्टेप्स करताय तर इझिली तुमचं वेट लूज व्हायला खूप हेल्प होते. आता ऑफिसला पोचलो आहे. आता जस्ट लंच ब्रेक झाला आहे माझा, तर आता खाली आलो आहे. स्टेप्स कंप्लीट करतो आहे ना. आता 4,600 स्टेप्स आहेत जे कंप्लीट पण झाले, बिकॉज सकाळी मॉर्निंगमध्ये जिममध्ये पण झालं. परत येता येता पण मी थोडंसं चाललो. ओके, थोडासा आज फर्स्ट डे असल्यामुळे थोडासा असा त्रास होतो आहे, कारण खूप गॅप झाला. आज डाएट पण केलं नाही, बिकॉज मी आज ऑइल आणि साखर खाल्ली नाही आहे काही. तर स्टार्टिंगला फर्स्ट डेला थोडासा त्रास होतो आहे, कारण अगोदर करायचं तर आधी ठीक आहे ती सवय लागलेली, पण आता खूप टायमानंतर करणं अवघड असतं. बट येस, करणं गरजेचं आहे. सो आजपासून चालू केलेलं आहे परत डाएट वगैरे सगळं. तर आता कंटिन्युअसली भूक लागते. आज असं होतं ना की म्हणजे बसतं ना की जेव्हा आपण काहीच नसतं तेव्हा काही भूक नाही लागत, पण जेव्हा उपास असतो त्या दिवशी जास्ती भूक लागते. सेम ह्याचं पण असंच आहे. जेव्हा मी नॉर्मल खात असतो तेव्हा एवढं नाही लागत, पण आता मी विचार करतोय की नाही खायचं म्हणून जास्ती भूक लागते. बट स्टील होईल. कंट्रोल केलं आहे मी आणि आता थोडंसं चालतोय. प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वर आलेली लोकल 6:36 डोंबिवलीला जाणार आहे. आता जस्ट ऑफिसवरून सुटून आता घरी चाललो आहे. दादर स्टेशनला आता पोचलो आहे. ट्रेन पकडून आता भेटेल. तर एक संध्याकाळी तुम्हाला एक मस्त गोष्ट सांगतो, थोड्या वेळ थांबा. आता जस्ट जेवण करून आता खाली चालायला आलो आहे. तर राईट नाव आता 7,000 स्टेप्स 7,500 स्टेप्स आता कंप्लीट झाले. तर राईट नाव आता जस्ट चालायला आलो आहे. टार्गेट आहे की 10,000 करूनच आता घरी जाईल. तुम्हाला माझा 10,000 स्टेप कंप्लीट करून माझा आजचा एक्सपिरियन्स कसा होता तर ते सांगतो. तर येस, माय 10,000 स्टेप वॉज कम्प्लीट. आता मी तुम्हाला माझ्या ॲक्च्युली पूर्ण दिवसाचा एक्सपिरियन्स सांगतो की कसा होता पूर्ण दिवस. ॲक्च्युली आज फर्स्ट दिवस होता, तर त्यामुळे ॲक्च्युली थोडा अवघड गेला, बिकॉज सवय नव्हती खूप दिवसापासून डाएट करण्याची. तर आज मी प्रॉपर डाएट केलं. आज मी काहीच थोडं पण तेल नाही खाल्लं आहे ना, थोडीफार साखर खाल्ली आहे. पूर्ण क्लीन डाएट केलं आहे. फर्स्ट दिवस असल्यामुळे थोडा अवघड गेला आहे. नक्कीच जे डे 15चं चॅलेंज घेतलं आहे तर ते नक्की मी कंप्लीट करेल. 14 डेज रिमेनिंग आहे, तर तुम्ही पण ही सिरीज फॉलो करत राहा. अगर तुम्हाला काही पण विचारायचं असेल तर नक्की मला कमेंट करा, मी त्याचं तुम्हाला नक्की आन्सर देईल. आणि हो, हे काही अवघड नसतं. अगर म्हणजे तुम्ही अगर ठरवलंय मनापासून तर नक्की कंप्लीट होईल. अशाच पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब पण करा, लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम, हर हर महादेव. Hit that bass line nice and slow. Talk box singing